नमस्कार सर्व दर्शक आणि शिक्षक बंधू भगिनी. IN4 EPRD कडून आयोजित नवीन कोर्स मोबाईल प्लस लॅपटॉप 7 in 1 पॉवरफुल कॅन 2.0 कोर्समध्ये आपण जे 7 टूल्स शिकणार आहोत, त्या व्यतिरिक्त आपण एकूण 10 प्रोजेक्ट्सवर काम करणार आहोत. त्या प्रोजेक्ट्सचा परिचय मी या ठिकाणी या शॉर्ट व्हिडिओमध्ये देत आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना आपल्या शाळेचा, आपल्या कॉलेजच्या प्रवेशाचा छानसा असा एक फ्लायर किंवा बॅनर सोप्या पद्धतीनं पॉवर पॉईंटमध्ये कसा तयार करता येईल, ते रेडीमेड टेम्पलेटच्या साहाय्याने तुम्हाला देऊन तुमच्याकडून ते करून घेतलं जाणार आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी शाळा प्रवेशाचा व्हिडिओ त्या पोस्टरला रनिंग करत या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं कसा बनवू क्या आप शकतो, विज्ञान की तरना चाहते तेही हैं? आपण या ठिकाणी तो पाहणार आहोत. आइए प्रोग्रेसिव एजुकेशन सोसाइटीज मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स जी जैसे क्षेत्रों केवल TYBSc जीव विज्ञान पास या एग्जाम दिए हुए छात्र 738 मॉडर्न कॉलेज जूलॉजी डिपार्टमेंट, जहां विज्ञान बनता है आपका भविष्य. अशा पद्धतीनं तुम्हाला शाळा प्रवेशाचा व्हिडिओ आणि शाळा प्रवेशाचं ग्राफिक टेम्पलेट या ठिकाणी कशा पद्धतीनं तयार करता येईल, हे आपण पहिल्या प्रोजेक्टमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर तुम्हाला एक एक पीस करत कोणताही एक ऑब्जेक्ट असेल किंवा कोणत्याही या ठिकाणी स्ट्रक्चर असेल, डायग्राम असेल, तर ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक एक या ठिकाणी अशा पद्धतीनं अपडेट करत त्या पद्धतीने तयार करता येईल. ते आपण ॲबस्ट्रॅक्ट आर्टमध्ये आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी मी प्रोजेक्ट ड्रीम क्लासरूम म्हणून त्याचा वापर केलेला होता. आपण ते कोणत्याही विषयासाठी किंवा कोणत्याही या ठिकाणी बाबीसाठी याचा वापर करू शकता. त्यानंतर आपण कोणत्याही शाळेत शिकवत असे नका. आता मी सिनियर कॉलेजमध्ये असून या ठिकाणी मराठी शाळेचं उदात्तीकरण करण्यासाठी आपल्या IN4 EPRD कडून किंवा तुम्हाला स्वतःला वैयक्तिक तुमच्याकडून कशा पद्धतीने तसं योगदान देता येईल, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या मी खासगी इंग्रजी शाळेत जाणार. मराठी शाळेच्या खास करून जिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळेसाठी या ठिकाणी आपण अशा प्रकारची विविध अशी AI चा वापर करून, AI टूल्सचा वापर करून मोबाईलमध्ये, फिल्मोरामध्ये अशा प्रकारची निर्मिती आणि त्याला लॅपटॉपच्या पॉवर पॉईंटची जोड देऊन कशा पद्धतीने तयार करू शकतो, हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा हा एक वेगळा विषय आहे. मराठी शाळांपेक्षा हा वेगळा विषय आहे. त्यामध्येही आपण या ठिकाणी अशा प्रकारचे कोणतेही दोन फरक असतील किंवा दोन व्यक्तीमधील संवाद तुम्हाला घडवायचा आहे आणि एक छानशी अशी छोटीशी स्टोरी तुम्हाला तयार करायची आहे. तर त्या प्रकारचाही या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला शिकवलं जाणार आहे. त्यानंतर अ, आ, इ असेल किंवा क, ख, ग, घ असेल किंवा ABCD असेल, अशा प्रकारच्या बोलक्या चित्रांचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काही उदाहरणार्थ तुम्हाला हे शॉर्ट्स व्हिडिओ माझे तुम्ही बघितलेले असतील. त्यामध्ये फक्त प्राणी आणि वनस्पतीच नाही, तर विविध असे या ठिकाणी जे काही वस्तू आहेत आपल्या दैनंदिन वापरातल्या, त्या वस्तू सुद्धा या ठिकाणी बोलतात आणि त्या अक्षरांचं ते जणू काही प्रतिनिधित्व करत असतात. या प्रकारचा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवायला शिकणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या संस्थेची डॉक्युमेंटरी, तुमच्या शाळेची डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी आता खास करून मी या ठिकाणी आपण अशा प्रकारचा एक AI टॉकिंग व्हिडिओ, जो फोटो टॉकिंग व्हिडिओ आहे, त्याच्या साहाय्यानं आपण हा रयतचा प्रोजेक्ट हातात घेतलेला होता, रयत शिक्षण संस्थेचा. तसाच तुम्ही तुमच्या संस्थेचा, तुमच्या शाळेचाही या ठिकाणी आता हा एक फक्त डेमो झाला, त्या प्रकारचा एक पूर्ण माहितीपट तुम्ही बनवू शकता. त्यानंतर या ठिकाणी देशभक्तीपर आपण अशा काही AI टूलचा वापर करून अशा प्रकारची काही निर्मिती करू शकतो का, त्याचाही या ठिकाणी आपण वापर करायला शिकणार आहोत. मोबाईलवरती 50% आणि लॅपटॉपवरती 50% अशा प्रकारचा हा आपला असा कोर्स असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मोशन पिक्चर उद्या तसा 14 मे आहे, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अगोदरच मी एक व्हिडिओ बनवलेला होता. अशा प्रकारचा जे महापुरुष असतील त्यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त सुद्धा आपल्याला AI टूलचा वापर करून मोशन पिक्चर, म्हणजे हा एक पिक्चर किंवा एक फोटो किंवा एक इमेज होती, त्या इमेजला या प्रकारे आपण कशा प्रकारे थोडंसं AI टूलचा वापर करून करू शकतो, ते आपण पाहणार आहोत. त्याच पद्धतीने विविध अशा विषयावरती आपण फोटो स्लाइड शो सुद्धा बनवायला शिकणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या जे काही फोटोज असतील त्याचा स्लाइड शो दाखवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यानंतर रिअल आयकॉनिक ज्या पर्सनॅलिटीज असतात आपल्या आयुष्यातल्या, महापुरुष असतील किंवा एखादे संत असतील किंवा अशा प्रकारचं
या ठिकाणी आपण म्हणूया क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक असतील, तर अशा प्रकारचे आपण या ठिकाणी रिअल आयकॉन, रिअल पर्सनचा वापर करून कशा पद्धतीनं त्याची निर्मिती करू शकतो. आणि एक शॉर्ट स्टोरी, त्याला एक चांगल्या अशा स्टोरीचं रूपांतर एआय कार्टूनच्या पद्धतीनं, 3D एआय कार्टूनच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं पिक्सर स्टाईल मेथडने करू शकतो, ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. रिअल आयकॉन पर्सन. त्यानंतर शेवटचा जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे अगदी शाळा प्रवेशापासून सुरू झालेलं होतं, म्हणजे आपल्या या अर्थापासून परमार्थापर्यंत आपण सर्व विषय या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. या ठिकाणी शेवट बेड टाईम, आपल्या स्टुडंट्सला बेड टाईम स्पिरिच्युअल स्टोरीज असतील किंवा आपल्या पाल्यांसाठी असतील, विविध अशा विषयावरती हा एक विषय फक्त मी तुम्हाला घेऊन दाखवलेला आहे. त्यामध्ये भगवद्गीतेमधील या ठिकाणी जे श्लोक आहेत, त्या श्लोकांचं या ठिकाणी व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन तुम्ही कसं करू शकता, ते या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि असे प्रोजेक्ट बेड टाईम स्पिरिच्युअल स्टोरीजचा एक प्रोजेक्ट या ठिकाणी आहेत. हेही सोडून अजून एक दोन प्रोजेक्ट आहेत, ते सुद्धा त्याच्याबद्दल मी तुम्हाला कल्पना देणार आहे. आणि हे प्रोजेक्ट शिकता शिकता आपण हे जे तुम्हाला जे 7 टूल्स दाखवलेले आहेत, त्या 7 टूल्सचाही वापर आपण करायला शिकणार आहोत. फक्त उद्याचा आणि परवाचा, आज उद्या फक्त एक 2 ते 3 दिवसांचा या ठिकाणी कालावधी राहिलेला आहे आणि फक्त 7 ते 8 प्रवेश आता शिल्लक आहेत. तरी जे ओव्हर एक्सायटेड, इंटरेस्टेड आणि इच्छुक असतील, तर त्यांनी नक्कीच आजच आपला प्रवेश निश्चित करावा. ही या ठिकाणी IN4EPRD म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स फॉर ई कॉन्टेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेकडून खास आपल्याला शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या कोर्समध्ये पाचारण करण्यात येत आहे. तुर्तास या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.